सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता राघव आणि सिंधूच्या लग्नाचा धमाका उडून जेव्हा आता राणी ही सावीला घेऊन कृष्णाला देण्यासाठी येते आणि आता लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळेस मोक्याच्या वेळी राणी आता सिंधूला सावीला घेऊन मागच्या दरवाजाने ज्या वेळेस जाण्यासाठी सांगते त्यावेळेस आता राघवच्या समोरून भर मंडपातून सिंधू आता सावीला आणण्यासाठी कशी जाते आणि सावीला आता मिळवताच आता सिंधू ही असा काही प्लान करते की त्यामुळे आता राघव हा सावी आणि सिंधूला पुन्हा कसे रत्नपारख्यांच्या घरी घेऊन येतो आणि आता मधूच्या पापाचा हंडा फोडून शकुंतला ही मधूची पार्टनर असल्याचे सत्य सिंधू ही राघव समोर आणून सावीला हे मधू आणि शकुंतलाने किडनॅप केले. ज्या वेळेस सावीला किडनॅप केले त्यावेळेस आपल्याला कसे मधूने दरीत फेकून दिले हे सत्य आता सिंधू ही कशी राघव समोर आणते आणि मधू आणि शकुंतलाच्या पापाचा हंडा फोडून त्याच मंडपात राघव सोबत लग्न लावण्याचे मधूचे स्वप्न आता सिंधू उधळून लावत राजश्री आता कसे राघव आणि सिंधूचे लग्न लावते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता मधू ही आपल्या पाळतीवर असल्याचे आता कृष्णाला समजलेले असते. तेव्हा आता मधू आपल्यावरती पुन्हा संशय घेते. हे लक्षात येतात जोराने आता कृष्णा ही मधूच्या कानाखाली देत तू आपल्यावरती संशय घेतेस आणि पाठीमागे सुद्धा तू आपल्याला किडनॅप केलेली मुलगी दिली होती. तेव्हा आता मी तुझी डील या क्षणी मोडते आणि मी राघवसोबत लग्न करणार असल्याचे आता कृष्णाने मधूला सांगितलेले असते. त्याच वेळेस आता कृष्णाच्या हातापाया पडत मधूने आता कृष्णाला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी तुझ्यावर असा विश्वास दाखवायला नको होता, पण माझ्या ठिकाणी जर तू असती तर तू काय केलं असतं असे आता राणीने कृष्णाला सांगितलेले असते. नंतर आता कृष्णाने राणीला सांगितलेले असते की मला एकदा त्या पोरीला बघायचंय, ती पोरगी खरंच तू किडनॅप करून माझ्या म्हणजे गोदामावशीच्या माथी मारत नाही ना, आणि मला त्या अगोदर त्या मुलीला घेण्याआधी तिची भेट घ्यायची असे कृष्णाने सांगून आता राणी ही कृष्णाला घेऊन आता सावीला भेटण्यासाठी आलेली असते आणि सावी ही बेशुद्ध असते आणि एका अंधाऱ्या जागी सावीला बघताच आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. सावीची राणीने केलेली ती अवस्था बघून आता सिंधूला खूप वाईट वाटत असते. सिंधू म्हणते की या मधूच्या एकेका पापाचा हंडा मी कसा बाहेर काढते, फक्त तू बघतच राहा सावी, फक्त काही दिवसाचा प्रश्न आहे आणि लवकरच मी तुला सोडवील असे आता सिंधूने हळूच सावीला सांगितलेले असते. आणि आता ज्या वेळेस आता पुन्हा सावीला घेऊन जाऊ लागतात तेव्हा त्या व्हीलचेअरवर आता शकुंतलाचे तेच हात आता सिंधूने बघितलेले असते. आणि जेव्हा आता सिंधू ही राणीसोबत पुन्हा तेथून निघून येते त्याच वेळेस पुन्हा आता कृष्णा आणि सिंधू याची परीक्षा घेण्यासाठी शकुंतला ही रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते. आणि आता शकुंतला ही कृष्णासमोर येते आणि म्हणते की खरंच तू कृष्णा, तुला मानायला हवं. आणि लगेचच आता शकुंतला ही तिचे दोन्ही हात आता समोर धरत कृष्णाचे गाल ओढू लागते. पण त्याच वेळेस आता कृष्णाने शकुंतलाचे ते हात बघितलेले असतात आणि ते शकुंतलाचे हात धरून त्या हाताकडे बघत जेव्हा आता व्हीलचेअरवरून सावीला घेऊन जात होती त्याच वेळेस हेच हात आणि हाच मार्क होता. म्हणजे मधूची पार्टनर दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतला असल्याचे आता सिंधू समोर आलेले असते आणि सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. शकुंतलाच्या मदतीने राणीने आपल्या सावीला किडनॅप केले आणि आता आपल्याला सावीला घेऊन राघवसोबत लग्न करण्याचे या राणीचे स्वप्न असल्याचे आता पटकन सिंधू ही लक्षात घेते. यानंतर आता कृष्णा ही राणीकडे येत म्हणते की सुंदरी, अगं मग त्या मुलीला तू आपल्या गोदामावशीकडे कधी देणार आहेस? मला इथे राहायचा खूप कंटाळा आलाय आणि तो लंबूसुद्धा मला खूप त्रास देतोय. इकडे आता राजश्रीने राघव आणि सिंधूच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू केलेली असते. सगळी व्यवस्था आता राजश्री स्वतः बघत असते आणि आता लग्नाचा बाजार, लग्नाची शॉपिंग, ती सगळे सिंधूचे कपडे बिपडे सगळे आता राजश्री
राजेश्रीने पूर्ण तयारी करून आता रत्नपारख्यांचे घर देखील सजवलेले असते आणि आता राघव सुद्धा विचारात पडलेला असतो. राघव विचार करतो की मला माहीत आहे की कृष्णा तूच सिंधू आहे, पण अजूनही तू सत्य बाहेर काढायला तयार नाही. कृष्णा बनून तू का आली असेल आणि आता माझ्यासोबत तू लग्न करायला तयार झालीस, आणि आपल्या सावीचं काय? असे अनेक प्रश्न आता राघवला सतावत असतात. राघव म्हणतो की कृष्णा बनून आपल्यासोबत ही लग्न करायला तयार झाली, नक्कीच हिचा यामागे काहीतरी हेतू असावा आणि मला माहीत आहे आणि पूर्ण खात्री आहे की तूच सिंधू आहे, असं आता राघवची देखील खात्री झालेली असते. इकडे आता राघव आणि सिंधूच्या लग्नाची जोरदार तयारी होताच इकडे राणी ही कृष्णाला बोलावते आणि सगळा प्लान आता राणी ही कृष्णाला सांगते. ज्यावेळेस लग्नाचा मुहूर्त असेल त्याच्या अगोदर अर्धा तास मी सावीला घेऊन इकडे बाहेर येईल आणि त्या मागच्या दरवाजाने तू इथून निघून जायचंस आणि सावीला घेऊन तू पुन्हा या घराकडे तोंडसुद्धा बघायचं नाही, असे आता राणीने कृष्णाला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि आता इकडे सगळी लग्नाची तयारी होताच आता सिंधूला मंडोळ्या बांधतात, तर राघवसुद्धा आता बोहल्यावर चढण्यासाठी तयार झालेला असतो. इकडे आता शकुंतला शेराच्या मदतीने सावीला घेऊन आलेली असते. इकडे आता सिंधू आणि राघव बेडरूममध्ये येताच आता सिंधू राघवला म्हणते की लंबू, तू आपल्यासोबत लग्न करतोयस, पण एकदा विचार कर बरं का, नंतर तू पस्तावशील. तेव्हा राघव म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, मला माहीत आहे की तू सिंधू आहे आणि सिंधू जरी नसली तरी तू लग्नाला तयार झाली तेव्हा मलासुद्धा आनंद आहे. त्यानंतर आता सिंधू विचार करते की राघवला सत्य सांगावं का काय. ऐन वेळेस ह्या माजोरड्या मधूने त्या शकुंतलासोबत जर प्लान चौपट केला तर काय करायचं. आपण अगोदर सगळं थोडंसं हिंट राघवला द्यायला हवी. तेव्हा आता राघवच्या डोक्यातसुद्धा विचार चालू असतात, खरंच ही सिंधू आहे की कृष्णा आणि आपली सावी कुठे असेल. कृष्णा आता राघवला म्हणते की ऐका ना, तुम्ही माझ्यासोबत लग्न करत आहात खरे, पण लग्नाच्या अगोदरच जर मी पळून गेले या घरातून तर तुम्ही काय करताल. तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघव विचार करतो की खरंच या कृष्णाचा पुन्हा पळून वगैरे जाण्याचा प्लान आहे की काय, आणि नक्कीच राघवला काहीतरी गडबड वाटत असते. तेव्हा आता राघवसुद्धा कृष्णाकडे लक्षच ठेवून असतो. आणि आता इकडे राणीने सावीला आणलेलं असतं आणि राणी आता कृष्णाला हळूच सांगते की सावीला आणलेलं आहे, पटकन आता मागच्या दाराने तू निघण्याची तुझ्या मावशीसकट व्यवस्था कर कृष्णा. तेव्हा आता कृष्णा ही राघवकडे बघते आणि हळूच कुणाचा सगळ्यांचा डोळा चुकवून आता कृष्णा ही मागच्या दरवाजाने जाऊ लागते. तर आता थोडे दूर अंतरावरती शेरा हा सावीला घेऊन त्याच्या माणसासोबत तिथे आलेला असतो आणि सावीला बघताच कृष्णाला मोठा धक्का बसतो. पटकन सिंधू आता सावीला घेते आणि सावीला घेताच आता सिंधू ही तिथून जाऊ लागताच आता पाठीमागून राघवने आता कृष्णाला बघितलेले असते आणि पळतच जाऊन आता राघव कृष्णाला थांबवतो आणि म्हणतो की थांब. आणि सावी आणि कृष्णाला बघताच राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि सावी आता कृष्णाला मिळालेली असते. आणि पटकन आता राघव सावीला घेतो आणि कृष्णाला घरी आणतो आणि म्हणतो की सावीला घेऊन कुठे पळून चालली होतीस, आणि मला माहीत आहे की तू सिंधूच आहे, तेव्हा बऱ्या बोलाने सांग, नाही तर आता मी तुला सोडणार नाही, मला माहिती आहे तू सिंधू आहे. तेव्हा आता राघव आलेला बघून आता राणीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि राणीचे सगळा प्लान चौपट झालेला असतो. आणि आता इकडे लगेचच आता सिंधूला राग येऊन सिंधू ही कृष्णाचे रूप सोडून आता राघव आणि राणीसमोर येते. आणि आता राघवला राणीने काय काय केले, शकुंतलाने राणीला कशी मदत केली, सावीला कसं किडनॅप केलं आणि आपल्याला सावीला सोडवत असताना कसे खोल दरी ढकलून दिले, ही सर्व हकीकत आता सिंधू ही राघवला सांगते. ते ऐकून आता राजश्री, रत्नाकर काकू सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता मधूने सावीला किडनॅप करून शकुंतलाची मदत घेतली, हे सगळं आता सगळ्यांसमोर आलेलं असतं. तेव्हा आता त्याच मंडपात सिंधू ही मिळताच आता राजश्री ही राघव आणि सिंधूचे लग्न लावते.
आणि आज खऱ्या अर्थाला राघवला त्याची सिंधू आणि सावी पुन्हा मिळालेली असते तेव्हा राणीचे ती भयानक कर्तृत्व आणि शकुंतलाचा तो राक्षसी चेहरा समोर येऊन आता मधूला जेलचा रस्ता दाखवून शकुंतलाचे लायसन्स कसे आमदारकीचे राघव जप्त करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.